नमस्कार, मी तन्मय टिल्लू। पुढील 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात या महावेगवान घडामोडींना। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवन येथे बैठक घेतली। या बैठकीला आदित्य ठाकरे, मनोहर जोशींसह शिवसेनेचे सर्वच नेते उपस्थित होते। यावेळी नगरसेवकांशी संवाद साधताना मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार असा विश्वास व्यक्त केला। तसंच आगामी महापौर निवडणुकीवेळी दगाफटका होता कामा नये आणि कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडण्याच्या सूचना देखील उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना केल्या। ज्या लोकांना काँग्रेससोबत जायचं आहे त्यांनी जावे। भारतीय जनता पक्ष मात्र काँग्रेसची मदत कधीही घेणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। मुंबईतील नरिमन पॉइंट येथे झालेल्या विजयोत्सवात त्यांनी हे वक्तव्य केलं। मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला महापौर निवडून यावा यासाठी शिवसेना काँग्रेसची मदत घेणार आहे अशी चर्चा सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। शिवसेना काँग्रेस युतीच्या चर्चेनं फडणवीस अस्वस्थ आहेत का असा सवाल देखील उपस्थित झाला। बीएमसीमध्ये आपलाच महापौर बसवण्याकरता शिवसेनेनं कंबर कसली असून त्याचीच तयारी म्हणून अपक्ष नगरसेवक किरण लांडगे आणि तुळशीराम शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते। दरम्यान शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय। आम्ही जनतेसोबत जाणार नाही अशी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भूमिका असल्याची माहिती संजय निरुपम यांनी दिली। शिवसेनेचे काही कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत, मात्र मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला काँग्रेस मदत करणार नसल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलंय। शिवसेनेला पाठिंबा देण्यास गुरुदास कामत यांनी देखील विरोध दर्शवला। याबाबत प्रसिद्धी पत्रक काढत कामत यांनी हा विरोध दर्शवला। सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा दिल्यास जनता माफ करणार नाही असं गुरुदास कामत यांनी सांगितलं। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन मुंबई महापौर बसवला तर मुंबईच्या विकासासाठी चांगल्या हिताचं आहे असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। भाजप विरोधात सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, तसंच भाजप घाणेरडं राजकारण करत असल्याचं मत देखील नितेश राणेंनी मांडलंय। शिवसेनेला पाठिंबा दिला तर दूरगामी परिणाम होतील असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही त्यांनी सांगितलं। शत्रू कोण आहे हे लक्षात घेऊन मुंबईतील निर्णय घ्यावा अशी अपेक्षा काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी व्यक्त केली आहे। भाजपला थांबवण्याकरता शिवसेनेला पाठिंबा देण्याची गरज असल्याची भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली। तसंच कोल्हापूर जिल्ह्यातली भाजपला शह देण्याकरता शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार सुरू असल्याचं देखील सतेज पाटलांनी स्पष्ट केलंय। गळ्यात गळे घातल्यामुळे भाजपनं महापालिका गाठलंय। आता तरी शहाणे व्हा आणि बाहेर पडा, नाहीतर भविष्यात 30 किंवा 40च जागा मिळतील असा टोला जयंत पाटलांनी शिवसेनेला लगावलाय। मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी वेगवेगळे आखाडे बांधले जात असतानाच माता मागो वैद्यांनी शक्यता व्यक्त केली आहे। शिवसेना भाजप एकत्र आल्यास 2.5 वर्ष महापौरपद वाटून घेऊ शकतात असं वैद्यांनी म्हटलंय। मुंबई महापालिकेतील सरकार स्थापन करण्याचा तिढा सोडवण्यासाठी रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी उपाय सुचवलाय। शिवसेना आणि भाजपनं 2.5 वर्ष महापौरपद वाटून घेण्याचा सल्ला आठवले यांनी दिलाय। मुंबईत शिवसेना नंबर 1 पक्ष ठरला, त्यापाठोपाठ भाजप 2 नंबर। मात्र सत्ता स्थापनेसाठी त्रिशंकू परिस्थिती आहे। याबाबत विविध आडाखे बांधले जात आहेत। शिवसेना भाजप संदर्भात दोन्ही पक्षातील नेते बोलणं टाळत आहेत। पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं सांगण्यात येत असलं तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युतीची अपेक्षा व्यक्त केली आहे। दोन्ही पक्षांनी काँग्रेसची खेळी लक्षात घ्यावी आणि एकत्र याव्या असंही ते म्हणाले। दरम्यान ठाणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित शिवसेना नगरसेवकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी पत्रकारांनी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते गडकरींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी दोन्ही हात जोडून जय महाराष्ट्र म्हणत प्रतिक्रिया देणं टाळलं। राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असून शिवसेना भाजपनं सावध राहण्याचा सल्ला नितीन गडकरींनी दिला होता। त्यांच्या याच सूचनेचा शिवसेना नेते रामदास कदमांनी समाचार घेतला असून आधी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षातील स्वतःला मोठे नेते समजणाऱ्यांना सल्ला द्यावा असा टोला गडकरींना लगावलाय।
100% शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय। आज 88 नगरसेवक शिवसेनेत असून 9 मार्चला नक्की आकडा काय ते कळेल असाही छातीठोक दावा राऊत यांनी केलाय। राज्यातील 25 जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करून सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस पक्ष अनुकूल आहे असं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। तर राष्ट्रवादीने सुद्धा वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलाय। 25 पैकी बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय। मुंबईतील लॉटरी पद्धतीने काढलेला निकाल वादात सापडलाय। शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांनी या निकालाविरोधात कोर्टात धाव घेतली आहे। वॉर्ड नंबर 220 मध्ये सुरेंद्र बागलकर आणि भाजपचे अतुल शहा यांना 5946 अशी सारखीच मतं पडली होती। त्यानंतर चिठ्ठी पद्धतीने निकाल काढण्यात आला। यावेळी चिठ्ठीचा कौल शहा यांच्या पारड्यात पडला आणि त्यांना विजय घोषित करण्यात आलं। मात्र हा निर्णय मान्य नसल्याचं म्हणत बागलकर यांनी निकालपत्रावर स्वाक्षरी केली नाही आणि कोर्टात धाव घेतली आहे। नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। नाशिकात भाजपनं 65 जागा जिंकत बहुमत मिळवलंय, परंतु मतदान प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये भाजपनं सत्तेचा वापर करत फेरफार बदल केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस यांनी सांगितलं। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संजय तुर्डे यांची राजावाडी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आहे। तुर्डे हे कलिना भागातून महापालिका निवडणुकीत विजयी झाले। या रागातून त्यांच्यावर भाजपचे उमेदवार सुधीर खातू यांच्यासह 100 ते 200 कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री सशस्त्र हल्ला केला होता। त्यात तुर्डे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडीत उपचार सुरू आहेत। राजू शेट्टींच्या नाराजीचं कारण मला ठाऊक नाही, पण मी माझं काम करतोय अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली। मी भाजपमध्ये जाण्याच्या केवळ चर्चा असून त्यात मला रस नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत ही संघटनेची 2 चाकं आहेत आणि ती सोबतच राहतील असंही खोत म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिवादन केलंय। महापालिका निवडणुकांमध्ये शिवरायांच्या आशीर्वादानं निवडणूक लढवत असल्याचं भाजपनं वारंवार सांगितलं आणि त्यांच्या जाहिरातींवरही शिवाजी महाराजांचा फोटो पाहायला मिळाला। त्याचबरोबर जेथे तेथे मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या तेथेही मुख्यमंत्र्यांच्या होर्डिंगमध्ये शिवाजी महाराजांचं दर्शन झालं। ठाण्यातल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या निवडणुकीत 21 वर्षाची तरुणी शिवसेनेची विजयी उमेदवार ठरली आहे। प्रियांका पाटील ही ठाणे महापालिकेतली सर्वात लहान नगरसेविका आहे। प्रियांका पाटील शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक 24 मधून रिंगणात होती। या प्रभागात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस होती, मात्र प्रियांकाचा 2500 मतांनी विजय झाला। पुणे विद्यापीठातील स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला। सैनिकांबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या प्रशांत परिचारक यांच्या पोस्टरवरून वाद झाला होता, त्यातूनच ही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। नाशिकमध्ये 76,000वर मतदारांची नोटाला पसंती दिली आहे। नाशिकमधील उमेदवारांना 76,000 लोकांनी नाकारलंय। नाशिकमध्ये पहिल्यांदाच नोटाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात सुरू असलेले कुंटणखाने इतरत्र हलवण्याकरता सामूहिक उपोषणाला सुरुवात झाली आहे। अमळनेर शहराला कुंटणखान्याचा विळखा पडलाय। याकरता 300 नागरिकांचा समूह उपोषणाला बसला असून यात शहरातील विविध सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी झालेत। एक जोडपं रस्त्यावरून जात असताना अचानक कुठूनच्या आलेल्या एका टायरच्या आघातानं एका माणसाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। रस्त्यावरून जाणाऱ्या एका गाडीचं निखळलेलं टायर थेट या व्यक्तीच्या डोक्यावर येऊन आदळलं आणि क्षणार्धात ती व्यक्ती रस्त्यावरच कोसळली। या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या YouTubeवर व्हायरल झालाय। जळगावातील पाचोरा भागात एक वाहन चालकाचा मृत्यू झालाय। रात्रीच्या वेळी बाईकला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा खून झाल्याची माहिती मिळते।
बाईकवरील प्रवीण पाटील आणि दिलीप मराठेंनी कार चालक विठ्ठल राठोड यांच्या शुल्क कारणावरून वाद झाला। या वादातून बाईकवरील दोघांनी विठ्ठल राठोडवर चाकू हल्ला केला। यातच विठ्ठल राठोड यांचा मृत्यू झाला। अहमदनगर विषारी दारूकांड प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 6 जणांना निलंबित करण्यात आले आहे। यात एक डीवायएसपी, 2 सब इन्स्पेक्टर आणि 3 जवानांचा समावेश आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी ही कारवाई केली आहे। जिल्ह्यात विषारी दारूमुळे आतापर्यंत 11 जणांचा बळी गेला आहे। महाराज ग्रुपचे अध्यक्ष गणेश नाणेकर यांच्या धारदार हत्यारानं वार केलेले चाकणजवळ नाणेकरमध्ये ही घटना घडली आहे। अज्ञात व्यक्तीने नाणेकरांवर हल्ला केलाय। गणेश नाणेकर यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत। चंद्रपूर भद्रावती तालुक्यातील सीतारामपेठ येथे वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार झालाय। गुलाबराव धांडे यांच्यावर वाघानं आज सकाळी हल्ला केला। दरम्यान या हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। मध्य रेल्वेवरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर सकाळपासून मेगा ब्लॉक घेण्यात येईल, तर पश्चिम रेल्वेवर मात्र रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा रविवारी दिवसभराचा प्रवास काहीसा सुखकर होणार आहे। डिजिटलायझेशनच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत मीरा भाईंदर महापालिकेने MBTMT बस सेवांच्या प्रवाशांना कॅशलेस सेवा देऊन केली आहे। रिडलवर मोबाईलवर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाईल मार्फत MBMT बस सेवांची तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। नाशिकमध्ये महापालिका निवडणूक मतमोजणी सुरू असताना अनेकांनी पराभव जिव्हारी लागल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी शहरातील 20 जणांना तर जिल्ह्यातून 40 पेक्षा अधिक संशयितांना ताब्यात घेत सर्वांवर गुन्हे नोंदवण्यास सुरुवात केली आहे। मुंबई हायकोर्टाने ठाणे आयुक्तांना चांगलंच फटकारलंय। ठाण्यातील खारफुटीचे जंगल पुन्हा विकसित केले गेले नाही याचा पाहणी अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला। यावेळी अहवालावर हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पालिका आयुक्तांना गांभीर्य कळत नसेल तर आम्ही त्यांना ते समजावून सांगतो असं स्पष्ट करत हायकोर्टाने आयुक्त संजीव जयस्वाल यांना पुढील सुनावणीस हजर राहण्यास सांगितलंय। मराठी वाचन संस्कृती टिकवणाऱ्या तसेच दुर्मिळ ग्रंथ गरजूंपर्यंत पोहोचवणाऱ्या अशा रद्दीवाल्यांची समग्र सूची तयार करण्यात येणार आहे। बदलापूर येथील स्वायत्त मराठी विद्यापीठाने मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेतलाय। नीटच्या परीक्षेसाठी फक्त 6च परीक्षा केंद्र मंजूर झाले आहेत। म्हणजेच बांद्याच्या विद्यार्थ्यांना मुंबईला आणि चांद्याच्या विद्यार्थ्यांना नागपूरला जाऊन परीक्षा देण्याशिवाय काही एक पर्याय नाहीये। शाळेतील लहान मुलांच्या सुरक्षिततेत वाढ होण्यासाठी शालेय बसमध्ये आता GPS, CCTV कॅमेरा आणि वेग नियंत्रक बसवण्यात येणार आहेत। याबाबत CBSE कडून सुधारित मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत। शालेय बसच्या खिडकीवर तारेची जाळी बसवण्यात यावी। शाळेच्या बसचा वेग 40 किलोमीटर प्रति तास करावा। यासाठी बसमध्ये वेग नियंत्रक बसवण्यात यावा असंही CBSEच्या परिपत्रकात म्हणण्यात आलं आहे। वसईच्या औद्योगिक क्षेत्रातील ज्वालाग्राही औद्योगिक कचऱ्याचाच प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चाललाय। हा कचरा ठेकेदार उचलणार नसून औद्योगिक कंपन्यांनीच त्याची विल्हेवाट लावायची अशी ठाम भूमिका महापालिकेने घेतली आहे। नवी मुंबईचा रत्नहार म्हणून ओळखला जाणारा पाम बीच मार्ग पावसाळ्यापूर्वी चकाचक होणार आहे। गेल्या 10 वर्षात डागडुजी न केल्यामुळे या रस्त्याची परिस्थिती बिकट झाली आहे। मायक्रो सरफेसिंग तंत्रज्ञानाने रस्ता दुरुस्त केला जाणार आहे। या महिन्याच्या शेवटी होणारे सूर्यग्रहण जगभरातील खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे। सर्व जगभरात या सूर्यग्रहणाविषयी चर्चा होते। या महिन्यात होणारे सूर्यग्रहण हे या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण ठरणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विविध मुद्द्यांवरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवलाय। मणिपूरमध्ये काँग्रेस 15 वर्षांपासून सत्तेत आहे। तुम्हाला कोणते काम केलेले दिसते का? काँग्रेसने मणिपूरला बर्बाद केलं अशा शब्दात मोदींनी काँग्रेसला टार्गेट केलंय।
सुरतमध्ये महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात पैशांची उधळण करण्यात आली आहे, त्यामुळे या कार्यक्रमावर चहूबाजूंनी टीका होतीये। सुरतच्या पाटीदार भागात शुक्रवारी महाशिवरात्री निमित्त भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। वंशद्वेषातून खून करण्यात आलेल्या भारतीय इंजिनियरच्या पत्नीनं डोनाल्ड ट्रम्पना खडा सवाल विचारलाय। श्रीनिवासची बायको सुनैना दुमालानं पत्रकार परिषद घेत माझ्या पतीचा आणि बाकी अनेकांचा वर्णभेदातून खून का करण्यात आला याचं उत्तर मला हवंय असं ट्रम्पला विचारलंय। अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनानं लागू केलेल्या खासगी तुरुंगांच्या वापरावरील बंदीचा आदेश डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं रद्द केलाय। खासगी तुरुंगांची आगामी काळात गरज भासणार असल्याचं सांगत ट्रम्प यांचे अटॉर्नी जनरल जेफ सेशन्स यांनी हा निर्णय मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली। भारतात डिजिटल इंडिया मोहीम राबवली जात असून या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी व्हॉट्सअपनेही दाखवली आहे। या संदर्भात शुक्रवारी व्हॉट्सअपचे सहसंस्थापक ब्रायन ॲक्टिनो यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली। निवृत्ती वेतनाचे संपूर्ण व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेने गृह योजना आणण्याचे ठरवले आहे। याचा फायदा ईपीएफओच्या 4 कोटीहून अधिक सदस्यांना होणार असून ही योजना मार्च पासून सुरू होणार आहे। केंद्रीय अर्थ खात्याने 100 रुपये थकीत असलेला आयकर माफ करण्याचा निर्णय घेतलाय। केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या प्रस्तावाला आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंजुरी दिली। सायबर सुरक्षेस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं मोफत अँटीव्हायरस देण्याची घोषणा केली। सरकारनं सायबर स्वच्छता केंद्राची यंत्रणा स्थापन केली आहे। त्याअंतर्गत कम्प्युटर मोबाईललाही सुरक्षा कवच प्रदान केले जाणार आहे। पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा दारुण पराभव केला। पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं तब्बल 333 धावांनी विजय मिळवत तिसऱ्या दिवशीच खल्लास केला। टीम इंडिया अवघ्या 3 तासात ढेपाळली। भारताचा दुसरा डाव अवघ्या 107 धावात गुंडाळला। ऑस्ट्रेलियानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। महेश मांजरेकरांचा आगामी सिनेमा रुबिक्स क्यूबचा ग्रँड म्युझिक लॉन्च मुंबईत पार पडला। या सोहळ्याला विशेष हजेरी लावली ती म्हणजे दबंग सलमाननं, पण या सोहळ्याला खरी रंगत आणली ती म्हणजे सलमानची गर्लफ्रेंड लुलिया वोंतरच्या धम्माल परफॉर्मन्सनं। महापासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज।